सरदवाडी परिसरामध्ये आहोत आणि इथं रस्त्याने जाताना काही लोक आपल्याला गप्पा मारताना दिसतात आहे. तर त्यांच्या पण आपण काही मुलाखती घेण्याचा प्रयत्न करूयात. दादा नमस्कार, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. नानासाहेब दत्तात्रय मगर, राहणार सरदवाडी, हां, तालुका सरदवाडीचे. सरदवाडी, तालुका शिरूर जिल्हा आता पुणे. जिल्हा परिषद पंचायत समितीचं बिगुल वाजणार आहे निवडणुकींचं. काय वाटतंय तुम्हाला? आपला जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, तर कसा हवा, कोण हवा, काय वाटतंय? आपल्याला कामाचा उमेदवार पाहिजे आणि नुसतंच पद घेऊन घरी बसणार नाही. इथून मागे लय जणांना पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारापद निवडून दिले. पण आता जे आहे तो व्यक्ती हा आम्ही कामाचा निवडणार आहे आणि कामाची माणसं ही दुर्मिळ असतात. यांना कुठलीही अपेक्षा नाही असं आम्ही आता उमेदवार शोधलेला आहे. आणि इथून मागल्यांनी काय केले, फक्त मतदानापुरती घरी आल्यात. आता इथून मोर जो उमेदवार आपल्या कामा पडन, कुठलंही काम असू द्या, तुमचं भूमी अभिलेखचं असू द्या, लाईटीचं असू द्या, कुठलं असू द्या, पोरांच्या शाळेचं असू द्या, तुम्हाला सांगू तो पुन्हा याचा असू द्या, नोकरीचं असू द्या, असा आम्हाला उमेदवार पाहिजे. आम्हाला उमेदवार स्वतःची सुधारणा करून घेण्यासारखा नको. 8 वर्षापूर्वी इलेक्शन झालं 2017ला, उमेदवार निवडून दिले. तुम्हाला सांगतो सरदवाडीसाठी त्यांनी 1 रुपया आणलेला नाही. बरं, मग आता कोण पाहिजे आपल्याला, काय वाटतं? आता तृप्तीताई आहे सरोदे, सरदवाडी गावची, जी व्यक्ती चांगले सुशिक्षित आहे आणि त्या काहीतरी करते पंचकृषीसाठी. 16 गावं का 18 गावं आहे जिल्हा परिषदला. पण ताईंच्या मागं आमचा पूर्णपणे बऱ्याच गावांचा हे आहे. आता आमचं बी बोलणं होतंय लोकांसंग, तर आपण ताईला पाठिंबा देऊ. आणि त्यांना कुठलीही अपेक्षा नाही की बुवा आपल्याला हे करावं. पण त्यांची जी कामाची कारकीर्द आम्ही बघतोय की लाईटीचं काम आहे. आता आमचं 2024ला खोकं जळालं होतं, दोर चालला होता. आम्ही फोन केला, 10व्या मिनिटाला साहेब लोकांनी वायरमॅन इथं आली. याला लागत होतं 15,000 रुपये या खोक्याला. त्यांनी आमचं 1 तासात खोकं नवीन दिलं आम्हाला. हे तारा जे दिसतात याला चिकटत होत्या वाऱ्याने, जोड दिलं, 2 पोल समिट केले, पुन्हा आमची झाडं तोडली. 50,000 रुपयात काम झालं ना. आज पोत ह्या डीपीला 60 वर्ष झाले आमच्या गावात लाईट येऊन कमीत कमी. बरोबर. पण ताईंनी फोन केला, इथं 1 तासाच्या आतमध्ये आमचं सगळं ओके कार्यक्रम झालं. आणि अशा जर काम करणाऱ्या व्यक्तीला जरी नाही, आणि सुशिक्षितेशिवाय अनुभव दांडगाई, त्यांनी त्यांच्या तिकडं माहेरी भरपूर काम केले राजकीय. आणि इथं आल्यावर बी आता 2-3 वर्ष झाले समजा आमच्या इथं येऊन त्या. मग कामाचा तडाखा वेगळा आहे. त्याच्यामुळे महालोक जनतेला सांगणं आहे की बा तृप्तीताईंचं काम तुम्ही करावा आणि तुम्हाला त्याचं फळ. जर उद्या जर काही जर दागा फाटका झाला, नाही काम केलं, तर जबाबदारी माझी आली. क्या बात आहे. तर इतर देखील काही लोक या ठिकाणी आहेत, आपण त्यांचीही मुलाखत घेण्याचा प्रयत्न करूयात. सगळ्यात पहिल्यांदा दादा तुमचं नाव सांगा. बाळू एकनाथ करडिले. बरं, काय वाटतंय तुम्हाला? आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं बिगुल वाजणार आहे निवडणुकींचं, तर कुणाला आपल्याला जिल्हा परिषदेला निवडून द्यायला पाहिजे किंवा पंचायत समितीला? जनतेची कामं करणारा असं उमेदवार पाहिजे, जे लोकांच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे आणि लोकांच्या अडीअडचणी सोडवता आल्या पाहिजे, असा उमेदवार पाहिजे. जेणेकरून आहे ना, ते जनतेला सहकार्य होईल, जनतेच्या समस्या सुटतेला असं उमेदवार पाहिजे. बरं, आता आपल्या नावरा गटामध्ये किंवा शिरूर ग्रामीणमध्ये कोण तुम्हाला असं वाटतं की जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण निवडून द्यायला पाहिजे? आम्ही आता पाहतोय व आमच्या स्थानिकमध्ये तृप्तीताई आहे, या सक्षम उमेदवार आहे. मग त्यांना जनतेचा भरघोस पाठिंबा आहे आणि आमच्या गावातून आहे. तर त्यांना जनतेने पण आणि आमच्या गावाने पण आहे ना, त्यांचा विचार करावा आणि तर तिकीट देतानाही तृप्तीताईचा वरिष्ठ पातळी विचार केला जावा. रोज लोकांच्या समस्या जाणून घेतात, प्रत्यक्षात भेटी घेतात, लोकांच्या समस्या दूर करतात. असाच माणूस पाहिजे, बाकी काय गरज आहे? तुम्हाला काय वाटतं दादा? तृप्तीसाहेब तर ताईशिवाय पर्याय नाही. कारण मी आरोग्य खात्यातून सेवानिवृत्त झालो ना, माझ्या बऱ्याच ठिकाणी ओळखीत, बऱ्याच ठिकाणी गावात गेलो तर ते सांगतात तुमच्या ताईंचं खरंच म्हणजे शासनावरतीचा अंकुश आहे. आणि आमच्या गावात काही म्हणजे त्या पदावर नसताना सुद्धा आम्हाला अनुदान दिलेत, काही योजना राबवल्यात. त्यामुळं पर्याय नाही ताईंशिवाय. तृप्तीताई सरोदे ह्याच हव्यात. बरं दादा तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं फक्त एकच आहे की तृप्तीताईला मतदान करून चांगले करावं असं त्यांनी. अच्छा, तुमचं नाव काय दादा? बरं, एक मिनिट. तुमचं नाव काय दादा? विठ्ठल पुंडे. बरं, तुम्हाला काय वाटतंय? तृप्तीताईच पाहिजेत. तृप्तीताईच पाहिजे ना? हां.
बरं बरं. सरदवाडी परिसरामध्ये आहोत, लोकांच्या आपण मुलाखती घेतोय आणि जाणून घेतोय की लोकांना नेमकं जिल्हा परिषद सदस्य म्हणून कोणास पाहावयास आवडेल. इतर देखील काही लोक आहेत, आपण त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करूयात.